दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संकल्पनेतून महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला. डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिव्यांगांच्या हातात UID कार्ड मोहीम याचा शुभारंभ कार्यक्रम आणि प्राथमिक तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजक रविकांत सानप गटविकास अधिकारी, डॉक्टर मोतीलाल पाटील तालुका आरोग्य अधिकारी, हेमंत बच्छाव गटविकास अधिकारी, प्रशांत फडणेरेश गट शिक्षणाधिकारी, मंगला भोये बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे त्र्यंबकेश्वर तालुका यांनीही या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, हर्षदा बडगुजर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या वतीने आणि पंचायत समिती त्र्यंबकेश्वरच्या वतीने आम्ही स्वावलंबी नाशिक हे अभियान चालू केलेलं आहे. याच्यात जे दिव्यांग जे आत्तापर्यंत सिस्टमच्या बाहेर होते त्यांना आम्ही होम स्क्रीनिंग केलं, त्यांचं घरोघरी जाऊन सर्वे केला आमच्या यंत्रणेने आणि आता त्यांना आम्ही इथं आणून मोफत UID कार्ड आणि त्याची अपॉइंटमेंट करून देत आहोत आणि याची सर्व व्यवस्था ही पंचायत समिती त्र्यंबकेश्वर आणि जिल्हा परिषद नाशिक यांनी केलेली. दरम्यान सर्व दिव्यांग बांधवांसाठी यावेळी चहा, नाश्ता तसेच जेवणाची देखील सोय करण्यात आली होती. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.